तुका या श्रृंखलेमध्ये आज आपण जो विषय निवडलेला आहे की हरिकथा का महत्वाची आहे. आपण पाहतो की आज या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये प्रत्येक मनुष्य मनुष्यच नाही तर पशु पण, कारण की लोक कुत्र्याचे, मांजराचे, चिमण्याचे, पोपटाचे किंवा इतर इतर प्राण्यांचे पण व्हिडिओ बनवून अ, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्याच्या मागे दिलेला मनुष्याचा आवाज हे बनवून सतत या सोशल मीडियावर म्हणजे काही जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर टाकतायत. आणि यूट्यूबचं तर पेवच फुटलेलं आहे. तर हा पेव शब्द लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्यावर लोक स्वतःला एवढे विद्वान समजत आहेत की ते शास्त्राची म्हणजे हरिकथा करत नाहीत, ते व्यर्थ बडबड करतायत. म्हणे अशा या परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांनी काय उपदेश दिलेला आहे, तर ते आज आपण पाहणार आहोत. तर तुकाराम महाराज अशा विद्वानांना सांगतायत की बाबा, तुम्ही आहेत ठीक आहे, तुम्ही विद्वान आहेत, तरी पण हरिकथेविना जीवन कसं व्यर्थ आहे या आजच्या अभंगामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अभंगाच्या ज्या ओळी आहेत तर त्या आपण एक एक अभंगाच्या या ओळी बघू. तर तुम्हाला या पहिल्याच ओळीमध्ये दिसतंय, पंडित वाचक जरी झाला पुरता, तरी कृष्ण कथा एक भावे. तर ते म्हणतात जरी तू पंडित जरी झाला, पंडित वाचक जरी झाला पुरता, तरी कृष्ण कथा एक भावे. अरे जरी तू पंडित आहेस किंवा वाचक आहेस, कथावाचक आहेस आणि पुरता म्हणजे प्रसिद्ध आहेस, तरी तू काय कर की कृष्ण कथा ऐक, असं इथे तुकाराम महाराज सांगतायत. आणि कृष्ण कथा ऐकल्यामुळे तुला काय फायदा होईल? क्षीर तुपा सारखे झालिया भेटी. क्षीर तुप साखरे, हं? क्षीर तुपा साखरे झालिया भेटी, तैसी पडे मिठी गोडपणे. ज्याप्रमाणे की क्षीर म्हणजे दूध, दूध, साखर आणि तूप ज्यावेळेस एकत्र येतं, तैसी पडे मिठी गोडपणे. तर नुसतं दूध घेतलं तर तेवढं आपल्याला त्यामध्ये आनंद येत नाही, किंवा नुसती साखर घेतली तरी तो गोडवा आहे त्यामध्ये, त्यामध्ये मधुरता आहे, तुपामध्ये मधुरता आहे. पण ही तीन जर गोष्टी एकत्र आल्या, आपण बघतो की जर आता गुलाबजामुन जे बनवतो आपण मैदा घालतो, कारण की आपल्याकडे फार असं काही नाहीये, तेवढं तूप किंवा दूध नाहीये. परंतु दुधाचेच दूध जे पूर्वी दुधाला घोटून त्याचे गुलाबजामुन बनवायचे, पनीर करून नाही, पनीर करून वेगळं, पेड्यासारखं त्याला घोटायचे आणि त्याला तुपात तळून ते पण साखरेच्या पाकात टाकायचे. तर तसं जर केलं तर त्याची जी मधुरता आहे, आपण पाहतो पदार्थ तेच आहेत पण त्यांची जी मधुरता आहे ती अनेक, रसगुल्ला असू द्या किंवा गुलाबजामुन, त्याची मधुरता अनेक पटीने वाढते. तर तसं आहे की हे जर तीन पदार्थ एकत्र केले तर त्यापासून रसगुल्ला किंवा गुलाबजामुन किंवा अनेक पदार्थ तयार होतात, रबडी वगैरे. तर तसंच तुझ्याकडे विद्वत्ता आहे, तू पंडित आहेस, परंतु तू जर हरिकथा त्याला जोडली आणि ती हरिकथा ऐकली आणि कशी भावे चेतनेने, असं नाही की मला सर्व माहीत आहे. आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की आपण जेव्हा भक्तीत येतो, खूप आतुरतेने खूप काही ऐकत असतो. परंतु आपण काळ गेल्यानंतर आपण पाहतो, इथे मंदिरात प्रवचनात बघतो आम्ही, काही लोक असतात तर त्यांना अ, ते फक्त स्वतः प्रवचन द्यायचं असेल तेव्हा येतात, प्रवचन ऐकायला कोणी येत नाही. की त्याला वाटते मला माहित आहे की मी हा ज्युनियर आहे, काय बोलणार आहे. तर तो भाव नसला पाहिजे.
तर भाव हा असला पाहिजे की मी कृष्ण कथा ऐकतोय. तर यामध्ये त्यांनी सांगितलं की कृष्ण कथा आणि विद्वत्ता ह्या दोन्ही गोष्टी आहेत, आपल्याला सर्व माहित आहे. कोणी भक्तिवैभव, भक्तिशास्त्री, भक्ती वेदांत जरी कोर्स केला असेल, त्याला सर्व जरी माहीत असेल, परंतु त्यांनी कथा जर ऐकली नाही, तर त्यामुळे त्याला त्याच्या जीवनात मधुरता, ती गोडी राहणार नाही. तर इथे म्हणून सांगतात की ज्यावेळेस कृष्ण कथा आणि पंडितपणा किंवा वाचक प्रवचनकार जो आहे, तर ते जर एकत्र आले तर ती गोडी काही वेगळीच आहे. आणि पुढच्या 2 ओळीमध्ये ते सांगत आहेत, जाणोनिया लाभ घेई हा पदरी, गोड गोडावरी सेवी बापा, जाणिवेचे मोल पडोनी खोड, जरी तुझ चाड आहे तुझी. तर या पुढच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज म्हणतायत, जाणोनिया लाभ घेई हा पदरी. कोणता लाभ? की बाबा दोन दोन मधुर पदार्थ आहेत, दोन गोड पदार्थ आहेत, ते एकत्र झाल्यावर जी गोडी येते, गोड गोडावरी सेवी बापा. तर आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणजे आत्ता काही लोकांना मराठी भाषा फारशी तेवढी जमत नाही, कारण त्यामध्ये इंग्रजी शब्द, हिंदी शब्द आणि चित्रपटातले उर्दूचे शब्द एकत्र आल्यामुळे आणि त्यांची भेळ झाल्यामुळे, मिसळ झाल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा शब्द मराठीतला नाहीये. तर बापा हा शब्द जिथे वापरलेला आहे, तर सेवी म्हणजे सेवन कर. तर बापा शब्द यासाठी वापरलेला आहे की प्रेमाने आपल्याकडे बाई म्हणण्याचा मराठवाड्यात प्रथा आहे. ज्या लहान मुली असतात किंवा ज्या मुली अ, असतात त्यांना, किंवा स्त्रियांना पण बाई म्हणतात ते, सखूबाई, रंगूबाई, गंगूबाई. परंतु लहान मुलींना बोलवत असताना बाई आणि मुलांना बापा. हं? ये रे बापा बस. म्हणजे बाप हा शब्द जरी वडिलांचं सूचक असेल, पिता असेल, तरीही पिता आपल्या आल्यावर जे प्रेम करतो, तसं प्रेम करणारा जो मूल आहे, तर त्याला प्रेमाने बापा म्हणतात. म्हणून इथे तुकाराम महाराज प्रेमाने म, बोलवतात, त्याला बापा म्हणतात. तू सेवी, सेवी म्हणजे सेवन कर, गोडावरी गोडी सेवन कर. म्हणजे इथे रसगुल्ला आणि रबडी एकत्र केली तर आपल्याला आपल्या, म्हणजे आमच्या इथे मंदिरात तर परवाच आमच्या सोमवारी काहीतरी, मला वाटते गुरुवारी, म्हणजे 1-2 दिवसापूर्वी त्यांनी बनवलं होतं की रबडीमध्ये गुलाबजामुन टाकून ते देत होते. तर तसं आहे की जाणून या लाभ घेई हा पदरी. हा लाभ आहे. तुझ्याकडं काय लाभ आहे बाबा? की भगवंतानी तुला विद्वत्ता दिलेली आहे, तुला सर्व काही माहीत आहे, तू शास्त्र पारंगत आहेस, तू पंडित आहेस, तू प्रवचनकार आहेस. तरीही ही जी कृष्ण कथा तू ऐकलीस, हं, तर काय होईल, हा जो पदरी पदर, आता एक जमाना होता, पदर हा शब्द जो आहे, हा मराठीतला आहे. पदर म्हणजे जे नऊवारी अ, नऊवारी नेसतात, त्याला लुगडं म्हणतात किंवा पातळ असं म्हणतात. तर ते नेसल्यानंतर, डोक्यावरून पदर घेतल्यानंतर, डोकं झाकल्यानंतर, पूर्ण पाठ हं, झाकल्यानंतर तरीही त्याचा एक भाग जो शिल्लक राहतो, तर त्याला पदर म्हणतात. तर पूर्वी अ, ग्रामीण भागामध्ये आजही ओटी भरणे हा प्रकार आजही आहे लग्नामध्ये. तर यामध्ये ओटी भरणे म्हणजे ती स्त्री आपल्या पदरामध्ये जे काही दिलं जायचं, तर पूर्वी नारळ, खण म्हणजे एक वस्त्र आणि काही नाणे किंवा काही धन त्या स्त्रीला त्या दुसऱ्या स्त्रिया द्यायच्या तिच्या ओटीमध्ये. आणि त्या ओटीमध्ये, त्या पदरामध्ये घ्यायच्या, त्याला पदरात घेणे असं म्हणतात. पदरात घेणे म्हणजे त्याचा काळजीपूर्वक आत्मसात करणे. आपल्या काही चुका आपण बोलता बोलता म्हणत असतो की माझी काही चूक झाली तर पदरात घे, म्हणजे समजून घे आणि त्याचं, तू त्याच्यावर नाराज होऊ नको.
तर म्हणून हे म्हणतात की तू हा जो तुला लाभ होणार आहे, हा प्रॉफिट होणार आहे, हा फायदा होणार आहे, कोणता? की बाबा तुझ्याकडची विद्वत्ता आणि हरिकृष्ण ही जी हरिकथा आहे, कृष्ण कथा आहे, तर तू ती पदरात घे. म्हणजे काय होईल? पदरात घे म्हणजे त्या तुझ्या झोळीमध्ये घे. आता पूर्वी झोळीत घेणे, पदरात घेणे हे शब्द का होते? तर त्यावेळेस वस्त्र आणि अलंकार तसे होते आणि ते त्या 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 काळासाठी आणि या काळासाठीही तर ते आरामदायक होते, कम्फर्ट होते आणि फायद्याचे होते. आज जर तुम्ही बघा, आपण बाजारात गेलोत आणि आपल्याकडे कॅरी बॅग नसेल किंवा पिशवी नसेल तर किती अडचण येते. पण पूर्वी ही अडचण यायची नाही. जे धोतर असायचे, लोक धोत्र्यामध्येच धान्य घेऊन यायचे आणि एक नाही 10-10 किलो त्या धोत्रामध्ये किंवा त्या अंगावरच्या उपरण्यामध्ये. आणि लेडीज पण, आम्ही लहान होतो त्यावेळेस आमची आजी कधी कधी दुकानात जायची, तिच्या एका हातात काठी असायची आणि तरीही ती दुकानात गेलं तर मग तो दुकानदार त्यावेळेस काही कॅरी बॅग नव्हत्या, तर तो खूप काही द्यायचा, तर ती आपल्या सगळ्या पदरात घ्यायची आणि त्याला व्यवस्थित गाठ बांधून एक हाताने काठी टेकवत ती यायची, ते सांडायचं पण नाही. तर असा ह्या वस्त्राचा जो उपयोग आहे, तर हा काही केवळ फॅशन म्हणून नाहीये. तर हा जो वस्त्राचा उपयोग आहे, तर हा वेगवेगळ्या कारणासाठी आहे. तर त्यासाठी आपण जे भगवंताला वस्त्र देतो, हं, तर त्या वस्त्राचा एक मंत्र पण आहे. शेवटी वेळ राहिला तर मी तुम्हाला सांगेल. तर म्हणून पदरात घे, हा लाभ तू पदरात घे. तर असं म्हणजे तू आपल्या आयुष्यात तो लाभ करून घे, नुसत्या कपड्याच्या वस्त्रात नाही, असं ते सांगतायत. आणि म्हणून तुला जो जाणिवेचे मूळ उपडोनी खोड, तर जाणिवेचं जे खोड, झाडाचं जसं मूळ असतं, खोड असतं ना, वर फांद्या असतात. तर जाणिवेचे मूळ, ते जे तुला जे अहंकार झालाय, जाणीव म्हणजे अहंकार, हा मला हे माहित आहे, मला ते येतं हे, तर हा मी अमका मी ढमका, तो जो तुला अहंकार झालाय की मी पंडित, मी कथाकार, मला काय गरज आहे, तर तो जो कोड आहे, जरी तुला त्याची चाड आहे तुझी, पण तू काय कर, त्याचं उच्चाटन करून टाक या जाणिवेच्या अहंकाराचं. आणि हे जे मधुर आहे, या गोडामध्ये गोड जे आहे म्हणजे रबडी आणि रसगुल्ला, हा इथे प्रत्यक्षात हे तुम्हाला दृष्टांत दिलेला आहे किंवा ज्याला अनालॉजी म्हणतात, तर ते आहे की बाबा दोन एकत्र, कथाही मधुर आहे आणि तत्वज्ञानही मधुर आहे. तर ते तू एकत्र करून घे, हा लाभ तू, ते तुझं पांडित्य जे आहे ते पण गोडच आहे, कृष्णकथा पण मधुर आहे. गोड आणि मधुर यामध्ये काय फरक आहे? तर गोड हा पदार्थ एखादा आपण खाल्ल्यानंतर, गोड हे, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, हा पर्यायवाचक शब्द जरी असला तरी मधुर शब्द हा संस्कृतचा आहे. आणि मधुर शब्दामध्ये आपण एक मधुर अष्टक आहे भगवंताच्या, भगवान श्रीकृष्णाच्या लीलेमध्ये त्याचा उल्लेख आहे की त्यामध्ये भगवंताच्या लीला, भगवंतांचे अंग, भगवंताचं चालणं बोलणं, भगवंताचे अवयव, शरीराचे अवयव हे कसे मधुर आहेत याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून भगवंताची जी कथा आहे ती पण मधुर आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम. तर हे जे आहे, तर ती मधुरता, मधुरता ही प्रत्येक गोष्टीमध्ये मधुरता असते. तर गोड हे पदार्थ असतात आपल्याकडे, गोड हे मराठीमध्ये पदार्थांसाठीच वापरतात आणि कधी कधी बोलण्यासाठी काय गोड बोलतो असेही आपण म्हणतो. परंतु हे पर्यायवाचक शब्द जरी असले तर मधुर हा संस्कृतचा शब्द आहे आणि तो सर्वच याच्यासाठी वापरला जातो. शरीराची अवयवाची अ, हे असू द्या किंवा मधुरता असू द्या किंवा वस्त्र किंवा भगवंताचं चालणं बोलणं, ह्या सर्वांसाठी वापरला जातो. तर म्हणून इथे सांगितलेलं आहे की बाबा, बाबा रे तू काय कर, की हा अहंकार जो आहे तर तो बाजूला ठेव, बाजूला ठेव नव्हे, तर तू काय कर, त्याला मुळा खोडासहित नष्ट कर. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की एखादा मनुष्य झाड तोडतो आणि ते झाड वरतून तो झाड तोडून टाकतो, त्याच्या फांद्या तोडून टाकतो, त्याचं खोड पण कापून टाकतो. त्याचे मूळ जे जमिनीत राहिले त्याला परत फांदे फुटतात, परत हे फुटतात.
तसं तू काय कर की मुलासहित हा तुझा अहंकार आहे, खोड मूळ जे तुझ्यात आहे ते काढून टाक. आणि तू या तुझा जो अहंकार गेल्यामुळे मग तुला काय होईल, या हरिकथेचं सेवन, गोडावरी गोड सेवी बापा, हे दोन मधुर गोष्टी तू यांचं सेवन कर, मधुरतम होतील त्या, असं सांगितलंय. आणि पुढे पुढे एक ते दृष्टांत देतात, की या दृष्टांतामध्ये ते सांगतात, नाना परिमळ द्रव्ये उपचार, अंगी ओटी सार चंदनाची. नाना परिमळ द्रवोपचार, अंगी ओटी सार चंदनाची. जेविल्या विना शून्यते शृंगार, तैसी गोडी हरी कथे विना. तर जर आपल्याला नाना परिमळ द्रव्ये, आता अ, नाना म्हणजे अनेक प्रकारचे पदार्थ, आणि परिमळ, तर परिमळ त्याचा सुगंध येतो असे द्रव्ये, आणि उपचार, तर दोन गोष्टी असतात, की एक उपचारासाठी जे परिमळ वापरले जातात त्याला आपण आजच्या भाषेत कॉस्मेटिक म्हणू. पण कॉस्मेटिक फक्त चेहरा रंगवतंय. तर पूर्वी हे जे अनेक प्रकारचे सुगंधी द्रव्य होते, तर ते पूर्ण शरीरासाठी होते. पूर्ण शरीराला उपटन लावणे, लेप लावणे, आणि एवढं केसासाठी पण सर्व श्रृंगार म्हटलं, किंवा अ, इथे चंदनाची उटी त्यांनी म्हटलेलं आहे की अंगाला, तर स्वच्छता म्हणजे आंतरबाह्य स्वच्छता होती. हे जे उपचार होते, तर त्यामध्ये स्नान होतं, आचमन होतं, आणि विविध प्रकारचे सर्व बाजूनी आजचा जो शृंगार आहे, तर ते काय केवळ तो चेहऱ्याला रंगवलं, आणि मग तो कुठल्या याच्यात आहे तर त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तर असा जो उपचार आहे, तर त्यांनी सांगितले नाना परिमळ द्रव्ये, अनेक अनेक प्रकारचे सुगंधी द्रव्ये आणलेले आहेत, आणि त्यांनी उपचार केलाय बाबा. उपचार केला म्हणजे काय, षोडशोपचार नाव आपण ऐकलं असेल. म्हणजे उपचार करणे म्हणजे विधी. हं? अंघोळ घातली असेल, वस्त्र दिले असतील, अलंकार दिले असतील, उपटन लावलं असेल, गंध लावला असेल, केस प्रसाधन केलं असेल, हे सर्व केलं असेल. आणि या सर्व करूनही जो हा जो श्रृंगार आहे, जेविल्या विना शून्य ते श्रृंगार, तैसी गोडी हरिकथे विना. तर उपमा दिलेली आहे की जर तुम्हाला एवढं सगळं केलं, एवढं सगळं मेकअप केलं, एका पाहुण्याच्या घरी गेलात, त्यांनी तुम्हाला, तुम्ही दिवसभर प्रवास करून गेलात, 4 वाजता पोहोचलात, आणि पोहोचल्यानंतर त्यांनी काय केलं तुम्हाला, व तुम्ही प्रवासातून थकून आलात, गरम पाणी दिलं आंघोळीला, पाण्यामध्ये सुगंधी द्रव्य टाकले, उपटन दिलं, अनेक अनेक प्रकारचे मेकअपचे साहित्य दिलं, वस्त्र दिले, सर्व काही दिलं, अलंकार दिले, आणि तुम्हाला इतकं सजवलं, परंतु जेवणच नाही दिलं. जेविल्या विना शून्य ते श्रृंगार, खूप मेकअप करून तुम्हाला बसवलंय, आणि जेवण नसेल तर काय उपयोग हो त्याचा. तुम्ही त्या पाहुण्याच्या घरी मुक्कामाला राहिलात, आणि दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला उपचार दिला आणि सकाळी पाठवून दिलं, तर तुम्ही खुश व्हाल का, आनंदी व्हाल का, नाही. तर त्याचा उपयोग नसणार आहे त्याचा. आणि त्या पाहुण्यानं तुम्हाला काहीच मेकअपचं साहित्य जर नाही दिलं, आणि केवळ आल्यानंतर पाणी दिलं आणि जेवण दिलं चांगल्या प्रकारे, तर तुम्हाला काय होईल, आनंद होईल. तर असेच आहे की केवळ हरिकथा जरी ऐकली तरी आपल्या जीवनामध्ये काही नुकसान होणार नाही. परंतु जर आपण हरिकथाच जर नाही ऐकली, तर त्याला अ, काहीच लाभ होणार नाही या शृंगारासारखा. तर जर कोणी हरिकथा करत नसेल, तर एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे, तो मला आठवत नाही, पण आशय त्याचा असा आहे की जर कोणी हरिकथा ऐकत नसेल, किंवा हे शरीर भगवंताच्या सेवेत लागत नसेल, तर ते मृत शरीर असं घोषित केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर तो मुर्दा आहे जिवंत असूनही. तर तसं हरिकथे तैसी गोडी हरिकथे विना. तर तसं जसं हरिकथा नसेल, तर त्या तत्वज्ञानाचा, त्या पांडित्याचा काही उपयोग नाही.
ज्याप्रमाणे किती शृंगार केला, किती मेकअप केलं, तर ते शून्य आहे. जर जेवण नसेल, तर पोटात नसेल तर त्या मेकअपचा काय फायदा? असं पोट भरलेलं नसेल तर देहशृंगाराचा काय उपयोग? असं यांनी इथं सांगितलेलं आहे. म्हणून ती इदोत्त जी आहे की जिच्यामध्ये हरी नाहीत, त्याचा काय उपयोग, असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुढच्या या ओळीमध्ये तुकाराम म्हणले, ज्या कारणे वेद श्रुती ही पुराणे, तेची विठ्ठल नाने तिष्ठे कथे. ज्या कारणे वेद श्रुती ही पुराणे, तेची विठ्ठल नाने तिष्ठे कथे. तर इथे सांगितलेलं आहे की ज्या कारणे वेद श्रुती ही पुराणे आहे. वेद, श्रुती, श्रुती म्हणजे उपनिषद वगैरे जे आहेत, श्रुती आणि स्मृती असे दोन ग्रंथ आहेत. स्मृती ग्रंथ म्हणजे जे ग्रंथ आठवणीत राहिले, जसे इतिहास, महाभारत, रामायण आहेत, हे ऐकून, आणि स्मृती, तर ते ऐकून घोकून पाठांतर करून ठेवलेले स्मृती आणि स्मृती जे आहेत, श्रुती आणि स्मृती. श्रुती वेद, आणि हे जे वेदांग जे आहेत त्याला श्रुती म्हटलेलं आहे. तर वेद, पुराण आणि श्रुती जे आहेत, वेदांग आहेत, रामायण, महाभारत वगैरे, तर हे जे सर्व काही आहेत, तेची विठ्ठल नाणे तिष्ठे कथे. आणि जर त्यांच्यामध्ये नाणे, याच्यामध्ये काय म्हटले, अहो वेद, श्रुती, पुराणे यामध्ये जर विठ्ठल नामाची जर नाणे, नाणं म्हणजे कॉईन, तर हे नाणं जर नसेल, कोणतं नाणं असेल, विठ्ठल नावाचं जर नाणं नसेल, ती संपत्ती जर या वेद पुराणामध्ये नसेल, तर त्या वेद पुराणाला काय अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही, महत्वच नाही त्यांना. हं? हे विठ्ठल आहेत, विठ्ठल नाणे भगवंत आहेत, म्हणून या श्रुती, स्मृती, पुराण, इतिहास, रामायण याला काय आहे? याला महत्व आहे. जर रामच नसेल तर रामायण कसं होईल? हं? तर महाभारत, जर भक्त आणि भगवंत नसेल तर महाभारत कसं होईल? तर तसं म्हटलेलं आहे की तिथे ह्या विठ्ठल नावाची संपत्ती दडलेली आहे, भगवंत नावाची संपत्ती या वेदपुराणामध्ये दडलेली आहे, म्हणूनच त्याला किंमत आहे. म्हणून आपण पाहतो की हे जे भागवत आहे, तर भागवतामध्ये हा जो संवाद चाललेला आहे नारद भगवंतामध्ये, त्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी विचारलं, तर त्यांनी सांगितलं की, म्हणजे हा जो संवाद आहे की भगवंत आणि नारदामधला संवाद आहे, पद्मपुराणामधला आहे. पद्मपुराणामध्ये खंड आहेत. तर या 8व्या खंडामधील 28व्या अध्यायातील अ, चौथा बहुतेक श्लोक आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की श्री भगवतोक्तो, म्हणजे भगवंत म्हणाले, काय म्हणाले, नाहं वसामि वैकुंठे, न योगी हृदयेषु वा, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. हा श्लोक आणखी एका ठिकाणी आलेला आहे. तो स्कंद पुराणात असेल किंवा कुठल्या तरी पुराणात असेल. तर ते नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनां हृदयेषु वा, यत्र गायन्ति मद्भक्त तत्र तिष्ठामि नारद. अशा अशा याचा काही शब्द इकडे तिकडे झालेले आहेत. परंतु इथे भगवंत स्वतः नारदाला सांगतायत की, ते म्हणतात नाहम तिष्ठामि वैकुंठे, अरे नाहम वसामि वैकुंठे, मी वैकुंठामध्येही राहत नाही. न योगी न योगी हृदयेषु वा, मी योग्यांच्या हृदयामध्ये पण राहत नाही. योगिनाम हृदयेषु वा, योग्यांच्या हृदयामध्ये पण मी राहत नाही. आणि मग कुठे राहतो मी? मदभक्ता यत्र गायंती, जिथे माझे भक्त माझं गाणं करतात, तत्र तिष्ठामि नारद, तिथेच मी राहतो. म्हणून आपण बघतो की जिथे आपण म्हणतो की ज्या ठिकाणी रामायणाचा पाठ होतो, भागवताची कथा होते, त्या ठिकाणी हनुमंत आणि भगवंत
हे दोघेही उपस्थित असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण कथा चालू असते त्या ठिकाणी अभद्र बोलणं चालत नाही, अभद्र व वागणं चालत नाही, अभद्र क्रिया चालत नाहीत. तिथे आपण प्रेमानं बोलतो किंवा शांत राहतो आणि तिथे भगवंत असतात प्रत्यक्ष. म्हणून आपल्याला सांगितलं होतं की बाबा कथेमध्ये झोपू नका, कथेमध्ये बडबड करू नका, कथेमध्ये व्यवस्थित बसा, कारण की आपल्याला भगवंत पाहत असतात. हनुमंत आणि भगवंत दोन्ही कथेच्या ठिकाणी असतात. म्हणून या पद्मपुराणातील श्लोकावरून आपल्याला स्पष्ट असं ठामपणे सांगता येईल की जिथे कथा असते तिथे भगवंत. गायन म्हणजे काय? गायंती दोन प्रकारे गातो. एक तर हरिनाम आपण भजनाच्या स्वरूपात गातो, पण त्या भजनामध्ये पण काय असतं, भगवंताच्या लीलाच असतात. जसं की अधर मधुर, आता ते चोराग्रगण्य अष्टक जे आहे, तर त्या चोराग्रगण्य अष्टकामध्ये भगवंताने चोरीच्या लीला केलेल्या आहेत. आणि त्याच बाललीला आपण जर पाहिल्या तर दही चोरणे, लोणी चोरणे, तर तीच आहे, पण ते पद्यामध्ये आहे, गद्यामध्ये आहे. म्हणून हे याला गाणंच म्हटलेलं आहे, कथेला पण गाणं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जिथे भगवंताचे भक्त मत भक्ता यत्र गायंती मत भक्ता तत्र तिष्ठामि नारद, तिथे भगवंत असतात. म्हणून इथं विठ्ठल नावाचं जे नाणं आहे, हे वेद पुराण जे आहेत, तर यांना किंमत यामुळेच आलेली आहे. आणि त्यांचंच जे गाणं जिथे होतं, तर ते गाणं जे आहे, तर ते गाणं आपण केलं पाहिजे. दोन्ही सांगितलेलं आहे की आपण स्वतः जर कोणी नसेल तर आपण गायलं पाहिजे किंवा आपण दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. आणि आपण असू तिथे आपण आहेत तर आपण काय केलं पाहिजे, मग आपण ऐकली पाहिजे कथा. भले आपल्याला आता दरवर्षी आपण पाहतो की जन्माष्टमी येते आणि त्यावेळेस आपण कृष्ण पुस्तक, श्रीमद भागवताचा 10वा स्कंद आहेत, कृष्णाच्या लीला आहेत, तर ते वाचायला सुरुवात करतो. परंतु बरेच लोक म्हणतात, नाही मला काय वाचायची गरज नाही आणि मी ते वाचलेलं आहे, एकदा दोनदा वाचलेलं आहे, मला सर्व माहीत आहे. परंतु नाही, त्या वाचण्याचा जो लाभ आहे तो काही वेगळा आहे. जरी आपल्याला माहीत असलं, ती कथा आपल्याला माहीत असली तरी आपण ती बार बार, आपण बघतो की चैतन्य महाप्रभूंनी की अनेक कथा ज्या आहेत तर त्या बार बार ऐकल्या, ते जर स्वयं भगवंत होते. तसंच आपणही ह्या ज्या भगवंताच्या कथा आहेत तर त्या बार बार ऐकल्या पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितले की कृष्ण हरी कथा, कृष्ण कथा. इथे प्रत्यक्षमध्ये तुम्हाला जर पाहिलं असेल या अभंगामध्ये, तर यांनी कृष्ण कथा असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. ऐक, ऐके भावे, आणि भावानं ऐका. त्याच्यामध्ये भाव ठेवा असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे विठ्ठल नाणे, विठ्ठल आणि कृष्ण एकच आहेत. तिष्ठे कथे, कथामध्ये ते थांबतात, कथेमध्ये ते आहेत, कथेमध्ये ते सामावलेले आहेत. म्हणूनच त्या कथेला किंमत आहे किंवा महत्व आहे. जर त्या पुराणांना पण महत्व आहे, ते तुमच्या पांडित्याला महत्व आहे. जर ते नसेल तर तुमच्या पांडित्याला काही महत्व नाही, असं इथे तुकाराम महाराजाला सांगायचंय. आणि पुढच्या याच्यामध्ये शेवटच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ये रे दगडाची पेवे, खळ खळ आगवे मूळ तेथे. तुका म्हणे ये रे दगडाची पेवे, खळ खळ अवघे मूळ तेथे. तर पेव, तुम्हाला सुरुवातीला मी एक पेव शब्द सांगितला होता की सोशल मीडियाचं काय फुटलेलं आहे आता. पेव फुटलेलं आहे, विद्वानांचं पेव फुटलेलं आहे. पेव फुटणे म्हणजे, पेव म्हणजे काय, किती जणांना माहिती आहे पेव म्हणजे काय? हम्म सांगा, कोणाला कोणाला माहिती आहे पेव? मराठीत प्रभूजी. हा, क्रेज आली, क्रेज. पादुका युट्यूब. हरे कृष्ण. हा, नाही नाही, क्रेज आली, हा क्रेज आहे ते ठीक आहे. पेव, पेव पेव नाही शब्द जो माहिती. आहे, तर पेव शब्द हा शब्द मराठीतला शब्द आहे. पेव फुटणे म्हणजे काय होणे, किंवा मग ते जरी समजत नसेल तुम्हाला, तर पेव हा जो शब्द आहे, तर तुम्ही काय आता इथे हा तुका म्हणे ए रे दगडाची पेवे,
कळवळ आघवे मुळ तेथे. तर तुम्ही का अवघे मुळ तेथे, तर दगडाची पेव आहे. पेव म्हणजे काय? ए- हं? एक प्रभूजी सांगत होते आता कोणीतरी, हं. गौरांगी अँड पार्थ. हा, ऐक पेव म्हणजे काय गौरांगी? ऐकते तुम्हाला नाही माहित? कोणाला माहिती आहे? आनंद, तुला पादुके. माहिती आहे का? हो पादुके हा, वल्लीला असं वाटतं. हा, हरे हरे कृष्णा. हा, हरे कृष्ण. हरे हा, कृष्णा. दंडवत प्रणाम. हा, दंड. पेव म्हणजे जमिनीमध्ये धान्याचा साठा पायाच्या करण्यासाठी एक असं हा, मोठं खड्डा खणलेला असतो आणि त्याच्यामध्ये हा, धान्याचा साठा ठेवून त्याला पेव म्हणतात. आणि हा, पेव बरोबर. फुटणे याचा अर्थ अभंगामध्ये काय की असा मोठा साठा फुटलाय आणि आपण तो लुटतोय, असा त्याचा हा, अर्थ होतो. दंडवत बरोबर. प्रणाम. दंडवत. अगदी बरोबर आहे. की जसं मी तुम्हाला इथे आकृती काढून दाखवली आहे, की पूर्वी, आता तुम्ही पाहिलेलं नाहीये, पण मी माझ्या बालपणी पाहिलेलं आहे, की पेव म्हणजे पूर्वी आपल्याकडं जमिनीमध्ये जे साठा केला जायचा धान्याचा, तो जमिनीमध्ये केला जायचा. आणि ही पेव ही संकल्पना तुम्हाला या चित्रात दिसतं बघा. हं? वरती बारीक असतं आणि खाली खाली मोठं मोठं होत जातं आणि जमिनीमध्ये खूप मोठा खड्डा असतो. किती मोठा खड्डा? तुम्ही विचार करणार नाही, 2-2 ट्रक माल बसेल एवढा खड्डा जमिनीत केलेला असतो. आणि त्याचं तोंड जे असतं, त्यामध्ये माल टाकायचं जे तोंड असतं, ते किती छोटं असतं माहिती आहे का? एक माणूस मध्ये जाईल एवढंच त्याचं तोंड असतं. ते जमिनीमध्ये असा बोगदा केल्यासारखं कोरतात आणि त्याला मस्त सेनानं लिपून घेतात आतून आणि पूर्ण पॅक बंद करतात. त्याच्यामध्ये पाणी जात नाही किंवा काही जात नाही आणि त्याला बंद करून ठेवतात. त्याच्यात धान्य टाकतात आणि त्याला बंद करून ठेवतात. आणि जर असा पेव जो आहे, तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे एरे दगडाची पेवे, खळखळ अवघे मूळ तेथे. तर याच्यामध्ये दगड, त्या पेवामध्ये काय ठेवतात? मूल्यवान वस्तू ठेवतात. धान्य तर ठेवायचे, पण सोनं पण पूर्वी ठेवायचे. कारण की तुम्हाला माहित असेल, एका म्हणजे हे पेव जे आहे, पेवामध्ये जर अचानक माणूस उतरला तर मरून जातो. म्हणून पेव उघडल्यानंतर काय करायचं, कसं त्याला टेस्ट करतात? त्याला रात्री उघडतात, इव्हिनिंगला या टायमाला त्याला उघडतात आणि मोकळं ठेवतात. आणि मग त्याच्यामध्ये अधूनमधून कंदील, कंदील माहिती आहे तुम्हाला? हो कं- प्रभूजी. हा, तर तो कंदील असतो, तर तो कंदीलला दोरी बांधतात आणि ते पेवामध्ये सोडतात. आणि त्या पेवामध्ये त्या दोरी सोडल्यानंतर जो कंदील जर विझला, तर असं समजायचं की त्या पेवामध्ये आणखी ऑक्सिजन पोहोचलेला नाहीये. आणि ऑक्सिजन त्यामध्ये पोहोचला नाही म्हणजे माणूस मध्ये जाऊ शकत नाही, आणखी त्याने उतरायचं नाही. जेव्हा तो कंदील त्या तळापर्यंत जाईल, त्या धान्यावर टेकेल आणि 5 मिनिट 10 मिनिट ठेवून वर तो कंदील उजेड राहिला, तर समजायचं आता ऑक्सिजन खाली गेलेला आहे. कारण की ते पेव पॅक केलं की ते आत असलेलं धान्य आतला ऑक्सिजन पिऊन घेतं आणि मध्ये ऑक्सिजन राहत नाही. म्हणून पूर्वी चोर जरी आले आणि त्यांनी विचार केला की आपण पेवामधलं सोनं नाणं काढून न्यायचं किंवा धान्य काढून न्यायचं, तर ते नेऊ शकत नव्हते इमिजिएट. तर ते पेव इतकं झाकलेलं असायचं, समजायचं नाही घरात कुठे, कारण अंगण सारवलेलं असायचं, घर सारवलेलं असायचं. आणि ते पेवाला त्याच्यावर एक पाळू, पाळू म्हणजे एक गोल आकाराचा दगड टाकायचे आणि त्याच्यावर सेनामातीनं सारून घ्यायचे. आणि ते कळायचं नाही कुठे, फक्त त्याच माणसाला माहिती असायचं, त्या घरातल्या माणसांना. तर असं जे दगडाचं पेव आहे, म्हणजे ते त्याच्यात काहीच नाहीये, ज्या पेवामध्ये केवळ दगड आहेत. हं? तुका म्हणे एरे दगडाची पेवे. आणि मग हे जे तुम्ही जे काय करताय, तुमचं जे हे मोठमोठं तत्वज्ञान आहे, मोठमोठं फिलॉसॉफी आहे, तर ती काय कामाची? जर ती भगवंताचंच गुणगान करत नसेल तर? मग तसं तुमच्याकडे साठा आहे. या पेवामध्ये अनेक प्रकारचं धान्य आहे, पण ते धान्य असलं त्या धान्याचा फायदा आहे. परंतु ज्यात दगड असतील, मग ते दगड, म्हणजे ही विचित्र फिलॉसॉफी आहे. आजकाल काय की सगळ्या सोशल मीडियावर काय की तुम्ही, म्हणजे आम्ही बसमध्ये जाताना, रेल्वेमध्ये जाताना किंवा रस्त्यानं जाताना एकच आवाज येतो आणि तेच ते लोक हसल्याचं कोणीतरी हसलंय कधीतरी आणि त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे 4-5 लोकांचं. आणि सगळे लोक वेडे झाले तर त्याच्या बॅकग्राऊंडला ते टाकतात आणि ते अ, हसत असतात. म्हणजे असं असतं की सगळे लोक एकच बघतायत. आणि तर तसं पेव म्हणजे त्याला, हे जे असं जे विचित्र लोक आहेत, ते दगड म्हणजे दगडाची पेव आहे. हा, या तुमच्याकडे साठा आहे, पण कशाचा आहे? दगडाचा. त्या दगडाचा उपयोग काय? दगड खाता येतो का?
त्या दगडाचा काय उपयोग करताय? तो काही उपयोग होत नाही. तर तसं हे जे तुमच्याकडचं ते तत्वज्ञान आहे ते भगवंताही विषयी नसेल, त्याचा उपयोग काय, असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून पेव हा शब्द आहे तर त्याला पर्यायी वाचक शब्द आहे अंबर किंवा कोठार, ज्याच्यामध्ये धान्य साठवलं जातं. तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ए रे दगडाची पेवे, खळखळ अवघे मूळ तेथे. म्हणजे भांडणाचा हे आता जे हरिकथे वाचून जरी पांडित्य जे आहे दगडाचं पेव आहे आणि ते उपसणे म्हणजे त्या दगडात त्याची व्यर्थ श्रम येतं. ते दगड जर पेवामध्ये आहेत तर त्याला तुम्ही उघडा, परत त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे का ते बघा, त्या कंदीलनं चेक करा आणि परत ते दगड वर काढा. त्याचा उपयोग काय त्या दगडाचा? तर तसं ते तुकाराम महाराज म्हणतात की व्यर्थ श्रम आहे. हे जे आपण सोशल मीडियामध्ये लोक आज बघतो आपण, तर एवढंच नाही तर जे ज्याला लोक भक्त म्हणतात, साधू म्हणतात, संत म्हणतात किंवा ज्याला विद्वान म्हणतात, तेही लोक एवढे भरकटलेत की ते पण फालतू गप्पा मारलेत, भगवंताची कथा करीत नाही इथं. असे काही आहेत लोक की भगवे कपडे घातलेले आहेत, त्यांनी दाढी मिशा वाढवलेल्या आहेत, परंतु काही काही लोकांना तर सुंदर टक्कल केलेलं आहे, वैष्णव तिलक लावतात, तरीही ते लोक भगवंताविषयी किंवा कृष्ण मुखातून घेत नाहीत, ते भगवंताची कथा करत नाहीत, दुसऱ्याच गोष्टी बोलतात. तर असं इथे सांगितलेलं आहे की ये रे दगडाची पेवे, हे असं तत्वज्ञानच्या दगडासारख्याचा उपयोग काय जर कृष्ण कथा ते करत नसतील तर? नुसती काय व्यर्थ श्रम आहेत ते, खळखळ अवघे मूल तेथे. तर ते केवळ श्रमाचं मूल आहे, केवळ श्रम आहेत. तर त्याचा काही उपयोग नाहीये. तर ही कथा जी आहे तर श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे, एतत् वेदितुम इच्छामि तत्वं तत्त्वविदावर हरेर अद्भुत वीर्यश्च कथा लोकमंगला. काय सांगितलेलं आहे? एतत् वेदितुम इच्छामि, मी तुला सांगू इच्छितो. हम्म तत्वम तत्वविदावरम, म्हणजे तत्वज्ञानी तत्व जे आहेत तर ते म्हणतात त्यांच्यासाठी पण आहे काय? हरेर अद्भुत वीर्यश्च, वीर्यगान म्हणजे त्यांचं जे भगवंताचं वीर कथा आहेत, भगवंताचे जे भगवंतांनी जे वीरवा त्यांची वीरता दाखवलेली आहे, त्या हरेर अद्भुत वीर्यश्च कथा लोकमंगल, लोकांचं मंगल करणाऱ्या ज्या काय असेल तर त्या या हरीच्या अद्भुत कथा ज्या आहेत तेच लोकांचं मंगल करणारे आहेत, लोकांना पवित्र करणारे आहेत, लोकांना पाहिजे ते देणारे आहेत, असं श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या स्कंदातील 8व्या अध्यायात दुसऱ्या श्लोकामध्ये. आणि स्कंद पुराणामध्ये पण सांगितलेलं आहे, नित्य कृष्ण कथा यश प्राणादपि गरीयसी न तस्ये दुर्लभम किंचित इह लोके परनृपः. सांगितलेले ज्यांना कथा, ज्या लोकांना कथा कशी आहे, प्राणाद अपि गरीयसी, गरीयसी म्हणजे प्रिय, प्राणापेक्षा ज्यांना नित्य, कसं म्हणजे नित्यम कृष्ण कथा यश, ज्यांना कृष्ण कथा यश, ज्यांना नित्य कृष्ण कथा यश प्राणादपि, प्राणापेक्षाही प्रिय आहे, गरीयसी प्रिय आहे, अशा लग्न न तस्य दुर्लभम किंचित, त्यांना काहीच दुर्लभ नाही हो, किंचित दुर्लभ नाही. काय? यह लोके पर नरप, या लोकामध्ये परलोकामध्ये, दोन्ही लोकामध्ये त्यांना काहीच कमी नाहीये, काहीच दुर्लभ नाहीये, त्यांना सर्व काही प्राप्त त्यांना होणार आहे, असं यामध्ये सांगितलेलं आहे. या नर्प, नर्प म्हणजे राजाला म्हटलेलं आहे. तर त्यामुळे जी हरिकथा आहे तर ती भावे, वरच्या या भंगामध्ये सांगितलेले भावे, भावाने ही कथा ऐकली पाहिजे कृष्ण कथा. म्हणून इथे प्राणादपि गरीयसे, जिथे आपलं प्रेम असतं, भाव असतो, ते प्राण, आपण बोलता बोलताना की मला प्राण प्रिय आहे तो, किंवा मला प्राण प्रिय आहे ती, की माझं मूल मला प्राण प्रिय आहे, हे तसं आहे की प्राण प्रिय. तर इथे प्राणादपि गरीयसी, गरीयसी म्हणजे प्रिय, असं सांगितलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हरिकथे वाचून जे पांडित्य आहे तर हे व्यर्थ आहे. पण जिथे या पुराणा म्हणून तुकाराम महाराज जे हे जे संदर्भ देत आहेत तर ते आपल्याला आपल्या साध्या भाषेत करून सांगतायत, पण हा पुराणातला संदर्भ आहे. म्हणून ही जी हरिकथा आहे ती नित्य आपण ऐकली पाहिजे. आणि पुढे ही नारद पुराणामधून तुम्हाला मी
सांगतो की कथेचं काय, कथा काय करते. सदाचारस्य कथितो माया मोह कथा तथा. तर काय सांगितले, सदाचार कथितो माया मोह कथा तथ. तर सदाचारस्य कथितो, मी सदाचार सांगतो तुला काय आहे ते. हा जो संवाद आहे हा ओर्व मुनी आणि ब्रह्मदेव, ओर्व मुनी आणि ब्रह्मदेवामधला हा संवाद आहे नारद पुराणामध्ये. आणि तर ते सांगतायत नारद मुनी ओर्व मुनीला. तर ते म्हणतायत तृतीयोंश मुदित सर्व पाप प्रणाशन. तर ह्या सर्व पापाची ही जी मोहकथा आहे, तर ही जी माया मोह निरसन करणारी जी कथा आहे, तर ती कथा मी तुला सांगतो. तर ती कशी कथा आहे. सर्व पाप प्रणा प्रशा सर्व पाप प्रणाशनम, सर्व पापाचा नाश करणारी ही जी कथा आहे ती सांगतो. ती कोणती कथा. हं? सूर्यवंश कथा पुण्या सोमवंशानुकीर्तनम चतुर्थे चतुर्थे अशमुनिष्टे नाना राजकथान्वितम. अनेक कथा आहेत. चतुर तर ह्या ज्या कथा आहेत कोणत्या. सूर्यवंश आणि सोमवंश. सूर्यवंश म्हणजे प्रभू रामचंद्राच्या रामायणातील कथा, आणि सोमवंश म्हणजे या चंद्रवंशातील ज्या कथा आहेत भगवान श्रीकृष्णाच्या कथा. कोणाच्या. कृष्णावतार संप्रश्नो गोकुलिया कथा तथा. तर ते सांगितलं गोकुळाच्या कथा आहेत त्या कोणत्या. कृष्ण अवतार संप्रश्नो. जर तू प्रश्न करशील कृष्ण अवतारातल्या तर कोणत्या कथा आहेत. गोकुलिया कथा तसं गोकुळामध्ये झालेल्या कथा कोणता. पुतनादी वधो बाल्ये, बालपणामध्ये ज्यांनी पुतना वध केला. कोमारो अगाधी हिंसनम, कोमारामध्ये आघासुराचा, अगाधी आघ आघासुर, आघासुराचा कुमार वयात त्यांनी त्यांची हिंसा केली. केशोरे कंस हननम माथुरम चरितम तथा, मथुरामध्ये जे चरित आहे किशोर वयामध्ये त्यांनी कंसाचं हनन केलं. आणि ततस्तु यवने प्रोक्ता लीला द्वारवती उभवा. आणि यवन म्हणजे तारुण्यामधील ज्या त्यांनी लीला केल्या द्वारकामध्ये त्या. आणि सर्व दैत्ये वधो यत्र विवाहाश्चे पृथक विधाम. तर सर्व दैत्याच्या आणि त्यांच्या विवाहाच्या कथा. यत्र स्थित्वा जगन्नाथ कृष्णो योगेश्वरेश्वर. आणि याच कथामध्ये जगाचे जे नाथ आहेत, तर कृष्ण जे आहेत योग्यांचे ईश्वर आहेत, सर्व ईश्वरांचे ईश्वर आहेत, याच कथामध्ये ते आहेत असं इथे या नारद पुराणामध्ये सांगितलेलं आहे. क्षमा करा, थोडा म्हणजे प्रश्न उत्तराला तुम्हाला वेळ राहिला नाही, वेळ झालेली आपली. तरी काही कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकता एखादा, जर वेळ असेल तर, नाहीतर आपण थांबू. कोणाला ठीक काही आहे. प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही. श्रीकृष्ण. ठीक आहे, काही कोणाचा प्रश्न नाही, वेळ झालेला आहे म्हणून. हो प्रभूजी, थांबूयात आपण. धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्ण कृष्ण. संघटना. हरे कृष्ण. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद सर्वांना. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. पांचकल्पतरुभ्यश्च लवकर असं. कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्री जय. प्रभुपाद. की जय. हरे दंडोत प्रणाम.